हां, हॅलो. बोल नाही. काय करू राहिली बा? काय नाही हो बाई, आताच बाबाचा डब्बा बनवला. गेले बापा वावरातनी. डब्बा सोबतच देऊन दिला मीनं. गेले का बापा वावरात? हो बाई, गेले ना ते. लवकर वावरातनी गेले तर उन्हाच्या पहिले घरी येऊन जातात नाही बाई मग लवकर. ऊन बी पाय ना किती तपू राहिली तर. हो बापाई, लय ऊन तपू राहिली. कूलर लावला का घरी? लावला ना बाई ना, लावला कूलर लावला. त्याची मोटर खराब झाली होती माय बाई पाण्याची. हां, मग ते बोलवलं माय बाई कूलर सुधरून आले. तो म्हणे मोटर खराब झाली म्हणे याची, तर नवीन मोटर बसवली माय पाण्याची. बिना कूलरचं राय नव्हते का माय बाई? मग पंखा बी असा गरम हवा फेकू राहिला निरा. पंख्यामध्ये तर रायनच नाही होत माय बाई. हो माय बाई आई, पंख्यामध्ये नाही होत रायनं. तुम्ही लावला कूलर? आता माय बाई, तुम्ही काय कूलर लावता? तुमच्या इथे एसी आहे है ना? हो आई, एसी आहे. एसी तर मस्त हवा फेकत असन. हो, चांगली हवा फेकते. का घर पुरं थंडगार करत असन. हो, थंड करते, पण म्हणतो कूलरचीच हवा आवडते आई. काय करू राहिली होती तर? काही नाही, सध्या स्वयंपाक झाला. बापा रे, एवढा लवकर स्वयंपाकही झाला का लगे तुमचा? हो आई. हां, उन्हाच्यानं लवकर बनवला असेल. मग गरमी होते ना किचनमध्ये लय? हो, गरमी बी होते. आणि माझे पाहुणे येणार आहे ना आज. माय कोणते पाहुणे व? माई लाईनी नणंद देणार आहे ना. हो का हो माय, कोणती तेच ना रोहिणी? हो हो आई, तेच. असं असं तू नणंद तर येऊ राहिली बाई. तू कधी येतो मग घरी? हां, लय दिवस झाले आली नाही, भेट नाही झाली. ये ना. बाबा बी म्हणत होते लय दिवस झाले म्हणे. आनंदीची काही भेट नाही आहे म्हणे, आनंदी आली नाही म्हणे, आपलंही जाणं नाही झालं म्हणे. आई माहीत काही येणं नाही होत बाई. हां, ऊन बिलाय आहे. माई मोठी नणद तर पहिलेच येऊन गेलेली आहे. आज लाईनी नणद बी येऊ राहिली. घरी पाहुणे असल्यावर दोन दोन नंदा असल्यावर मी कशी काय येणार नाही बाई? माय येणं काही होत नाही आई. एक काम कर ना, बाबांना तूच येऊन जाय ना, उभ्या उभ्या भेटीले होऊन जाते भेट. बाई बाई, आता वावराची कामं आहेत ना बाई. हां, बाबाच्या मागं बाबा कोणते खाली आहे? तुला माहीत आहे ना, बाबाला टाईम भेटते का? तू येऊन जाय मग. मला काय समजते बाई, एसटी गिष्टी ते काही समजत नाही मला. जायचं राहीन कुठं चालली जाईन भलकुकडेच. मला कोणी घेऊन यायला पाहिजे, मला कोणी घेऊन येणार नाही आहे ना. आई, कोणाला विचारलं ना तर अकोल्याची बस कोणती आहे तर कोणी सांगते म्हटलं. जे अकोल्याला जाणार असेल बस, त्या बसमध्ये बसून जायचं, नाही तर बाबा बसून देते तुले. नाही नाही बाई, मग बाबाचे वाक्य होते ना खा प्यायचे. मा येणंच नाही होत. तू सुन जाय उभ्या उभ्या. नाही बाई, माझ्या दोन दोन नंदा आलेल्या आहे, मी कशी काय येऊ? आहेत ना त्या दोन दोन जेठाण्या, त्या काही कामाच्या नाही आहे का? करतात त्या, येऊन जाय तू. जास्त दिवस नको राहू, मग 2-3 दिवस राहून चालली आहे. भेटागोटी घेतलं की निघालं. येईन पाहिन मग, आता तसं बी ऊन लय आहे. पाणी गिनी पडू दे, येईन बरसातमध्ये येईन. बापा रे, मग बरसातीचा आम्हाला काय टाईम भेटते माहिती तासंग राहिले. हां, कामं चालू होतात आमचे. पण आता नाही येणं होतं आई, आता नाही येणं होतं. किती दिवसासाठी आल्या तो नंदा? काही माहीत नाही बा किती दिवसासाठी आल्या तर. आता पोराला सुट्टी लागलेली आहे ना, एखाद महिना तर राहते नसत्या. बापा रे, 1 महिना? तू सासू तुले तर 4-5 दिवस नाही राहू देत माझ्या घरी. हां, 8 दिवस मोठ्या मुश्किलवर राहू देते. आता स्वतःच्या पोरीला 1-1 महिना ठेवते का लगे? भले साय तू सासू. आपलं दुसऱ्याचं बरोबर समजते तिले. सुनाईले माहेरी 8 दिवस नाही राहू देत, आणि आपल्या पोरीला कशी ठेवते माहेरी 1-1 महिना. मस्त आहे पण त्या सासूचा, मस्त भेदभाव करते. तुम्ही काही म्हणत का नाही तुमच्या सासूले? हां, काही म्हणत का नाही? जाऊ दे ना आई, कुठं नांदी लागतं. जास्त कारणाच्या तुमची सासू तुम्हाला बोलते एवढी. जाऊ दे ना, काय होते म्हणते तर म्हणू दे. मला पाहिजे होती बाई अशी सासू, दाखवलं असता मी ना हिसका मायाला. तू पाहिली गरीब, तू काही बोलत नाही, काही म्हणत नाही. त्याचा उचलला तुझ्या सासूनं फायदा. एवढं बी गरीब नाही राहू बाई माणसानं, लोक फायदा उचलतात म्हटलं. मग काय करू आई, भांडणं करू? भांडणं नाही करायचे, खरं बोलायचं ना. तुमची पोरगी आली की कशी 1-1 महिना ठेवता म्हणा आपल्या घरी, आणि आम्हाला 8 दिवस नाही राहू देत का म्हणा आमच्या माहेरी? बोलायचं ना असं. तुझी सासू बोलली की आता यावारी नेशील ना, 15 दिवस जाशीलच नको, 15 दिवस राहशील. आणि तुझ्या सासून काही म्हटलं की मी बोलतो त्या सासूसोबत. अति करते निरा. कोणी काही म्हणत नाही, काही बोलत नाही तर फायदा उचलते. स्वतःच्या पोरी लगे आपल्याजवळ 1 महिना ठेवते, आणि सुनाईले 8-15 दिवस माहेरी राहू नाही देत. असं थोडं चालत असते. मी तर बोली नसता सासूसोबत, ही गोष्ट तर म्हणूनच राहील मी तिला. आणि जाऊ दे ना आई, जायच्या तरी पाठ बसू. आता शिवरली का मी? तू याचं मन बी असं तर तुझी सासू काही चिव देते तुले? आता वरतून म्हणते की नंदा बी येऊन बसलेल्या आहेत घरी. आता कायचं फटक नव्हते तुझ्या, म्हणून म्हणतो तू बाबा येऊन जा उभ्या उभ्या भेटीले. माहिती काही येणं होत नाही. तुम्ही दोघं जण येऊन जा, 1-2 दिवस राहा माघारी. बापा बापा बापा, 1-2 दिवस? तुझी सासू तर सुखान जगू नाही दिना मला. तुझ्या घरी राहून ती काही फायदा नाही आहे. तुझी सासू निरा सांगतच राहते, तुमची पोरगी अशी करते, तुमची पोरगी तशी करते, तुमच्या पोरीनं असं केलं, तुमच्या पोरीनं तसं केलं, अमकत झालं आणि धमकत झालं. कोण ऐकत बशीन बापा? तुझी सासू तर खाल्ला का सांगे नाही लागू देत. 2 दिवस राहिलं तर तिचंच ऐकत राहा लागते. राहायची गोष्टच नको करू तू. येऊ राहिली का मग? पाहतो बाबासमोर बोलून पाहतो बाबा काय म्हणते तर. बाबांनी जर हो म्हटलं तर येऊन जाईल. पण आली बी तू उभ्या उभ्या येईन बाई, त्या घरी काही ठामीन नाही माय बाई. तुझी सासू काही सुतावर नाही आहे बापा. मग तुम्ही 2 जण कधीच नाही राहसान का माझ्या घरी? राहू ना माय बाई, तू अलग निघाल्यावर राहू त्या घरी. जोपर्यंत तू एकात नाही आहे तोपर्यंत नाही राहत बापा. तू अलग निघ, मग राहू आम्ही. बापा बापा, अलग काय निघा लागते? एवढं मोठं घर आहे आमचं अलग, अलग कसं काय निघू आम्ही? मग काय तिथंच राहशील का एकात नाही? तुमचं काही अलग संसार दिवसार नाही करसान का तुम्ही? म्हणजे संसारच आहे ना, सर्वजण मिळून जुळून राहतो आम्ही. काही समजत नाही वा बाई तुला, काही नाही समजत. एकात नाही राहिलं तर काही बचत होत नाही, काही होत नाही, मनाच्या मुताबिक काही राहायला भेटत नाही, कामच कामं करावं लागतात. अलग राहिलं तो माणूस आपल्या मनानं जगते. बॉल तू आजपर्यंत म्हटलं बी नाही का मला अलग राहायचं आहे म्हणून? नाही बापा, मी नाही म्हटलं. माझ्या दिमागात बी अलग राहायची गोष्ट आली नाही आजपर्यंत. आता तुलाच सांगितलं मला. विचार कर, तुला जे म्हणून राहिली मी त्याच्यावर विचार कर. तुझी सासू काही सुतावर नाही आहे माहिती. जोपर्यंत एकात नाही राहायशील तोपर्यंत तुला बोलणंच खा लागेल त्या सासूचे. आता झाले ना लय दिवस. 1-1.5 वर्ष उरालं ना त्या लग्नाले. आता विचार करा ना अलग निघायचा. किती वर्ष एकात नाही राहायचा? राहिली ना लय वर्ष एकात नाही, आता लग्न निघ. आई, मी कशी काय लग्न निघणार? विशाखाताईच्या लग्नाले किती वर्ष झाले, विशाखाताई नाही निघाली, मोहिनी ताई वेगळी नाही निघाली, आणि मी सर्वात लहान असून मी कशी काय वेगळी निघणार? त्या नाही निघाला ताईचा प्रॉब्लेम आहे तो.
तुझ्या थोडा प्रॉब्लेम आहे हा. त्याला अलग नाही निघायचा आहे तर आपण काय करावं त्याच्यात नाही. हां, त्याची जिंदगी आहे, त्याचा संसार आहे, त्याला कसं करायचं आहे, काय राहायचं आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे तो. तू अलग जिंदगी आहे, तू अलग संसार आहे. तू तुझ्या पाय ना, स्वतःचा विचार कर ना. बा एवढा कमवते पैसा, पण त्या हाती 1 रुपया बी राहते का? राहते का तो हाती 1 रुपया बी? नाही. एकात नाही राहतो म्हणून नाही राहत ना. पुरा पैसा तू सासू दाबून घेते बाई. तू अलग राहिली तर त्या नवरा कोणाजवळ आणून देईन पगार? कोणाजवळ आणून देईन? कोणाजवळ देईन? यापूर्वी सरच सांगा लागते तू याजवळ. बरं आई, या विषयावर नंतर बोलू. बरं आपण. मला विशाखाताईनं काम सांगितलं होतं, कपडे वाहू घालायला सांगितले होते. मी ना कपडे ते वाळतच नाही घातले. मग बकेटमध्ये ठेवलंच आहेत वाटतं बाहेर, सुकतील नाही तर मला कपडे वाहू घालायचे आहे. चालली मी, त्यासमोर नंतर बोलेन. पण बाई आनंदी, तुला जे सांगितलं मी ना त्या गोष्टीवर विचार करशील, थोडा विचार करशील. हो हो, पाई नाही पाई, नंतर विचार करू या गोष्टीवर. पुरी जिंदगी पडली आहे, ऐकतच नाही बाई, हे पोरगी ऐकतच नाही. मला कपडे वाहू घालायचे आहे. अजून बोलन नाही तर मला कोण बोलन? विशाखाताईनं कपडे धुतले, मला वाहू घालायला सांगितले, मी वाळूच नाही घातले. तिनं कपडे धुतले, तिनं वाहू नाही घालायला पाहिजे का? तुला काय सांगते? जाऊ दे, नाही काय एवढा विचार करतं. ठेव बरं फोन, मी त्यासोबत नंतर बोलतो. बरं ठेव. पोरगी तर उलसत ऐकत नाही माया. ठेवतो म्हटलं. हो हो. हे आई बी ना काही बोलत राहते. चल माय बाई, कपडे वाहू घालतो, पाहुणे बी येतील आता घरी. चल माय बाई, झाला आंब्याचा रस. ठेवून देतो आता फ्रीजमध्ये. चांगला फ्रीज आपली थंडा होते रोहिणी येईपर्यंत. आता कधी येऊ पाहुणे, काही घोर नाही मला. झाला पूर्ण स्वयंपाक झाला, आंब्याचा रस झाला. झालं बापा मोकळे. कामं झाले की चांगलं वाटते बापा. जोपर्यंत कामं होत नाही ना तोपर्यंत काही करमत नाही. एक बार कामं झाले ना त्याला चांगलं वाटते. विशाखाताई, विशाखाताई. हां बोल ना. काय झालं आनंदी? का विशाखाताई? बाहेर कपड्यानं भरलेली बकेट होती, तुम्ही म्हणे वाळत घालून देशील म्हणे ते कपडे. आता मी वाळू घालायला गेली ते कपडे, तर तिथं कपडेच नाही आहे. तुम्ही वाळू घातले का कपडे? नाही मी वाळू नाही घातले. मग कुठं गेली ती बकेट? ते बकेट मी बाहेर रस्त्यात ठेवली होती. हाय नाही तिथं आता. लय ढूंढली मी खाली, कुठंच नाही आहे. माय अरे आठवण आलं मला. मी ना सोनूबाईला सांगितलं होतं ते कपडे वाहू घालायला. सोनूबाईनं छतवर नेऊन वाहू घातले वाटते कपडे. हां, सोनूबाईनं वाहू घातले का? हो मी म्हटलं आनंदीला आठवण नशीन राहिलं, कामात नाही आहे तर तेवढं वाहू घालून द्या म्हटलं. ते म्हणत हो, तर त्यानं घालून दिले वाहू छतवर नेऊन. असं ठीक आहे मॅम. म्हटलं कुठं गेली बकेट? नाही सोनूबाईनं वाहू घातले कपडे. हां ठीक आहे. पाहुणे कधी येत आहेत? काय जणू बाप्पा, मला काही माहीत नाही. सोनूबाई म्हणे बा रस्त्यात आहे म्हणून. लाव बरं. हां, फोन लाव एक बार रोहिणीले. कुठं आहे विचार. येतीलच ना, ते येणारच असतील. तरी एक बार फोन लावून आले काऊन नाही अजून तर. बरं लावतो. लाव मग लवकर. हा रस मी फ्रीजात ठेवून देतो, थंडा होते चांगला. हो ठीक आहे. फोन माझ्यावर नाही आहे, मारूममध्ये आहे. मी फोन घेऊन येतो माया. बरं ठीक आहे. मोहिनी काय करेल तर? मोहिनी ताई काही दिसल्या नाही पाहिजे मला, माहीत नाही कुठं आहेत तर. बरं मोहिनी दिसली तर मोहिनीला पाठवून दे बरं माझं, थोडं काम आहे मला तिच्यासोबत. बरं ठीक आहे ताई. बुवा पोरगी आलीच नाही का अजून? कधी येते तर रोहिणी? नाही ना, आली नाही ना अजून. कधी येते तर? माहीत नाही बा कधी येते तर. फोन तर केला तिले, रस्त्यातच हा म्हणे, अजून पोचलीच नाही. बरं टाईम आहे ना? हो टाईम आहे. तर तुमचं म्हणणं काय? माय काय म्हणणं आहे? तुमची कुठं जायची तयारी दिसू राहिली मला. कुठं चालले तर आता? तुम्हाला म्हटलं ना की बा येणार आहेत तर घरीच थांबसान म्हणून. अरे घरी जाऊ ना. मग ही तयारी कुठची आहे? कुठची आहे म्हणजे कुठची नाही तयारी? घरी जाऊ ना. फक्त थोडासा गावातून चक्कर मारून येतो म्हटलं. यायला टाईम आहे ना अजून पाहुणे येईल, तोपर्यंत एक चक्कर मारून येतो म्हटलं. माहीत नाही का तुम्हाला मागच्या वारीनं कसं झालं होतं तर? राहुल पोवाले किती राग आला होता. हां, आपल्या मोठ्या जावयाले. एक घरी नव्हतं कोणी माणसातून. तर तुम्हाला म्हटलं होतं ना घरी थांबा. तुम्ही हो घरी थांबतो ना, आता बाहेर जायची काय गरज आहे तुम्हाला? अरे यायला टाईम आहे ना पाहुणे येईल, तोपर्यंत येऊन जा तुम्ही. गमतच नाही तुम्हाला, गमतच नाही घरात. नाही उठले सुटले की पाहिले बाहेर, काही जायची गरज नाही आहे. अरे नाही काम आहे मला थोडंसं, बस गेलो की आलो. माहीत आहे मला, माहीत आहे कुठं चालले तुम्ही तर. माहीत आहे सर, माहीत आहे मला. अरे येतो ना मी, येतो टायमावर येतो मी. माहीत आहे किती टायमावर येता तुम्ही तर. काही जायची गरज नाही आहे. कुठं चालले माहीत आहे मला. अरे येतो ना, बस गेलो की आलो. काय करू बाई या माणसाचं, काही समजत नाही मला. पाहुणे रावणे येणार आहे घरी, कोणाचं काय आणि या माणसाचं काय. बस आलोच मी. गेलंच हे माणूस आखरी. ऐकतच नाही माय. काय करावं काही समजत नाही. मी तर पागल झाली या घरात, पागल झाली मी. कोणी नाही ऐकत माय, कोणीच नाही ऐकत. नवरा पाहिला नवरा असा, सुना पाहिला सुना अशा, पोरं पाहिले पोरं असे. काही खरं नाही आहे माय. तर नुसते दिवसभर तोंड वाचत राहा लागते मला. बडबड करत राहा लागते याच्या मागं. माई डोकं दुखते. कधी असं वाटते निघून जा. आता हा कुठं चालला जगदीश? आई हां बोल. येतो म्हटलं मी. कुठून येतो? चाललो मी हॉस्पिटलले. तुला माहित आहे ना पाहुणे येणार आहेत आज आपल्या घरी. तुला सुट्टी घ्यायला सांगितलं होतं मी ना. तुला माहित नाही का सोनूबाईच्या नवऱ्यानं कसा तमाशा केला होता तर? तुला काय वाटते आता हे नवीन जवाई आहे, पहिल्यांदा आपल्या घरी येणार आहे. या जवाईनं बी असाच तमाशा करा. पहिल्यांदा येणार आहे जवाई घरी. हां, पाहिजे नाही का घरी तुम्ही लोक? सर्व घरातलं मीच सांभाळू का? मी सांभाळू? माझीच पोरगी आहे का ते? तुमची बहीण नाही आहे का? तुमचा जवाई नाही आहे का? अरे आई हो समजलं मला. तू सर्व बरोबर आहे, पण मला सुट्टी नाही भेटत ना, माहिती आहे तुला. तशी आजची सुट्टी घेतली होती मी ना, पण एमर्जन्सी केस आलं म्हणून मला जायला लागत आहे. येऊन जाईन ना मी, लवकर येऊन जाईन. एक तू तुझ्या बाप, तुम्हाला तर घरात नाही राहच नाही वाटत बापा, राहच नाही वाटत. आई मी एकटा घरी न राहिल्यानं काही होणार आहे का? म्हणजे प्रेम दादा घरी आहे, विवेक दादा घरी आहे, बाबा येत घरी, आणि मी लवकरच येतो घरी. माझं जाणं अर्जंट आहे, नाही तर गेलो नसतो मी, थांबलो असतो. तुला माहिती आहे ना कधी एमर्जन्सी आली की मला जायला लागते म्हणून. बरं आहे, येतो मी, टाईम नाही आहे माझं. बाप बी चालला गेला, पोरगाही चालला गेला. पागल झाली मी या घरात. नाही म्हणतो ना मी, पागल झाली म्हणून. बरोबर आहे, पागलच झाली मी. कोणी ऐकत नाही, कोणी नाही ऐकत. सर येईल आपल्या मनाचं करायचं आहे. काय करू काही समजत नाही बा मला तर.
काय झालंय? काऊन बडबड करू राहिली? काऊन बडबड करू राहिली म्हणजे माया बडबड करणं दिसते सरायले. ह्या घरातल्या लोकांचे गुन्हा नाही दिसत कोणाले. मी बडबड करतो सरायला दिसते, पण काऊन बडबड करतो? काय झालं आता? कोणा काय केलं? तो जगदीश आणि तुझ्या बाप या दोघांनी डोकं खाल्लं माया. काऊन काय झालं? तुला माहित आहे ना तुझ्या घरच्या बानं कसा तमाशा केला होता? तर मी एकटा जेवण करू का म्हणे, घरातला एक माणूस नाही म्हणे माझ्यासोबत जेवण करणारं. हां, किती तमाशा केला होता त्या बानं. कसं कसं त्या बाले समजून सांगितलं होतं आपण ना, तर या लोकांना अद्दल नाही घडली का? आता लाईना जवळ आपल्या इथं पहिल्यांदा येणार आहे, त्या माणसाने थांबायला नाही पाहिजे का? जाऊ दे, जगदीशला तर एमर्जन्सी आली म्हणे, तर म्हणून तो गेला. त्यानं सांगितलं मला, मीनच म्हटलं त्याला जाय म्हटलं. पण हे बापा कुठे गेले? बाबाचं तेच डेलीवालं काम. आता माय बाई व बापा पाहुणे रावणे नाही पाहत का बाई? काय जुनं बापा. जाऊ दे, हाय ना, प्रेम आहे घरी, विवेक दादा आहे घरी, बाबा येऊन जाते ना आता. एकटा जगदीश नसला तर काय होते? त्याचं कामच तसं आहे, एमर्जन्सी आली की ते लगेच जा लागते, सुट्टीच नसते त्याला. तरी तो म्हणे लवकर याचा प्रयत्न करीन म्हणे. बरं जाऊ दे, त्या जगदीशला एमर्जन्सी आली म्हणून तो गेला, पण त्या बापाले जाऊ दे नाही सोडणं तिकडे. अशीच म्हणतं बाई ना तुम्हाला, अशीच म्हणतं मी, काही बोलली तर राहू दे नाही, जाऊ दे नाही, अशीच म्हणतं मला हमेशा. कधी कधी तुम्हाला असं वाटते या घरात कोणी नाही समजत मला, कोणी नाही समजत, ना नवरा ना पोरं ना सुना ना पोरी. कधी कधी वाटते एकटी स्वामी. नाही बाई असं नाही आहे, तसंच आहे ना, तसंच आहे. नाही बाई सगळेजण तुला प्रेम करतात. राहू दे माय मनाच्या गोष्टी आहेत, मग मन ठेवायला काही नको बोलू. नाही बाई समजत नाही तुला, समजत नाही. सरं समजते मला, सरं समजते. माय असेच उन्हात केस पांढरे नाही झाले, सरं माहिती आहे मला, सरं समजते. जाऊ दे नाही सोडणं. तुला म्हटलं होतं रोनीला फोन करशील, काय झालं? आली का नाही ते अजून? बस रस्त्यातच हा म्हणे, येतोच म्हणे. दोघे जण कधी पोहोचू शकतात घरी. त्या तिघी महाराणीचा स्वयंपाक झाला का? बनवला का त्यांनी स्वयंपाक? बनवला आहे, सरस स्वयंपाक बनवला. स्वयंपाक धुणं भांडे सरं झालं द्यायचं, सरच झालं. बरं बरं, काय करू राहिले ते आता? आराम करू राहिले का? माहित नाही बा. आई रोहिणी आली का तू? काय रोहिणी आली? सोनू बाई, बाई रोहिणी आली का तू? किती वाट पाहू राहिलो तू आम्ही, किती वाट पाहू राहिलो होतं. काय झालं आई? कोणावर रागू राहिली? कोणावर नाही हो बाई, घरातले लोक दिमाग खराब करतात ना माया, म्हणून मला बोला लागते. का व रोहिणी एवढा उशीर लागे? किती वाट पाहू राहिलो तू? मला नको विचारू तू काऊन उशीर झाला तर, तुमच्या जवळच विचारा तुम्ही. माझी तयारी तर खूप वेळची झाली होती, यायलाच उशीर लागला, घरून निघाले. आणि जाऊ दे असू दे असू दे, बोले काही काम असन म्हणून उशीर झाला. जाऊ दे आली ना माय. बाई 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 रोहिणी किती बारीक झाली हो मा तू. हां किती बारीक झाली, काही खात पित नाही का हो माय तू? अरे आई तुला मला लय दिवसानं पाहिलं ना म्हणून तुला तसं वाटत आहे. नाही नाही माय बाई, लय बारीक चिरीक झाली तू. का हो सोनू, झाली ना आपली रोहिणी बारीक? नाही बाई रोहिणी बरोबर म्हणत आहे, तुला लय दिवसानं पाहिलं ना म्हणून तुला तसं वाटू राहिलं. आपली रोहिणी पहिल्यापासूनच बारीक आहे, पहिले कोणती जाडी होती. जाऊ दे त्या गोष्टी सोड. दादा वहिनी कुठं आहेत? आहेत ना, अंदर आहेत ना. विशाखा आनंदी मोहिनी यावं लवकर, पा कोण आलं? आता माय बाई रोहिणीताई आली वाटते. हो हो रोहिणीताईचा आवाज आला मला, रोहिणीताई आली. चला चला हो चाल. अरे रोहिणीताई आल्या का? माय 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 रोहिणीताई किती वेळची वाट पाहू राहिलो तुमची आम्ही. कधी येता कधी येता, एवढा उशीर लावला लगे. तुमच्या भावालाच विचारा ना काऊन उशीर झाला तर. तुमच्या भावालाच तर तयार व्हायला टाईम लागते. जाऊ द्या पप्पा, आमच्या समोर आमच्या भावाला काही बोलू नका तुम्ही, लय लागते तुम्हाला तुमच्या भावाची तर. भाऊ उभे काय बसा ना. हो हो ताई. दादा पहिले तुम्ही फ्रेश होऊन जा, हातपाय तोंड धुवा, तोपर्यंत चहा बनवून आणतो मी. नाही नाही ताई, एवढा उन्हात चहा नाही नाही बाबा. तशी बी ते चहा पित नाहीत. बरं ठीक आहे, सरबत पाणी बनवून आणतो. हो वहिनी सरबत पाणी बनवा बाप्पा, खूपच ऊन आहे निरा, कसं कसं लागू राहिलं. बरं ठीक आहे, जा तुम्ही दोघी सरबत पाणी बनवून आणा. हो ताई आता आणतो मी सरबत पाणी बनवून. तुम्ही हातपाय तोंड धुवा आणि बसा, तोपर्यंत सरबत पाणी आणतो तुमच्यासाठी. हो वहिनी. रोहिणी जाय तुझ्या रूममध्ये जाय, हातपाय तोंड धुव, फ्रेश हो चांगली, तोपर्यंत आणतात ह्या सरबत. सरबत प्यान मग आरामाने जेवण करा. आई जेवण तर राहू दे, पहिले आम्ही सरबत पाणी पितो बापा. निरा कसा कसा लायलाय जो कुराल्या उन्हाच्यानं. हो ना माय बाई, ऊनच तसं तपूर आलं ना, ऊनच तसं तपूर आलं, म्हणून यायला म्हटलं होतं घरून लवकर निघू आपण, लवकर निघू. हे करत बसले टाइमपास. आणि जाऊ दे आता बोल नको बोले. आई दादा बाबा कुठे आहेत? तर दादा आहे ना अंदर, हाय येते दादा आता. आणि बाबा बाहेर गेलेले आहे, थोडं काम होतं त्याईले तर ते येऊच राहिले. बरं ठीक आहे, नंतर घेतो त्याच्या भेटी, पहिले फ्रेश होतो मी. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आहो चला. हो हो चाल चाल. कुकडे जायचं आहे? अरे इकडून जा ना, इकडून हे इकडून पायऱ्या आहेत ना, तिकडून जा. बरं बरं ठीक आहे.